श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात कधी काळी आपण खूप जपलेल्या गोष्टी अचानक हातातून निसटून जातात. त्या गोष्टी का निसटल्या आणि कशामुळे त्यांची पकड सुटली हे आपल्याला त्या क्षणी कळत नाही. पण या गोष्टी घडत असतात आणि त्या घडण्यामागं कोणीतरी न बोलता न टोकता आपल्याला जाणीव करून दिलेली असते. जे ही जाणीव त्यांच्या शब्दातून नाही तर त्यांच्या बदलत गेलेल्या स्वभावातून आणि गुणांमधून होत जाते. श्रोतेहो, कोणतीही गोष्ट कायम तशीच राहत नसते. गोष्टी बदलत जातात आणि त्या इतक्या बदलतात की कालांतरानं आपल्याला हे देखील आठवत नाही की त्या मुळात कशा होत्या. आणि श्रोतेहो, आश्चर्य म्हणजे त्या बदलल्या याचं नंतर आपल्याला काही वाटत सुद्धा नाही, कारण आपण तो बदल मनापासून स्वीकारलेला असतोय. त्या गोष्टी तिथंच सोडून आपण आयुष्यात पुढे गेलेलो असतो आणि कदाचित आयुष्याच्या प्रवासाची हीच रीत असावी आणि हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. आणि आणखी एक श्रोतेहो, नात्यात निर्माण होणारे गैरसमज हे सुरुवातीला वादळासारखे येतात. त्या क्षणी त्यांची तीव्रता इतकी भयानक असते की समोरची व्यक्ती आपल्याला अगदी नकोशी वाटते आणि नात्यामध्ये एक न सांधला जाणारा दुरावा येतो. पण काळ सरतो तशी ती वादळं शमत असतात. मग कालांतरानं सगळं काही इतकं शांत होतं की जणू काही घडलंच नव्हतं. आणि श्रोतेहो, ही शांतता सुखाची नसते तर ती समजुतीची असते. जरी त्या एका क्षणाची तीव्रता ही मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी कायमची जागा करून बसलेली असली तरी ती जाणीव करून देते की नात्यातल्या एका क्षणापेक्षा समोरचा माणूस आणि त्याचं सोबत असणं कितीतरी पटीनं जास्त मौल्यवान आहे. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. श्रोतेहो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवत चला. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही लोकांना तुमचं दुःख पाहून वाईट वाटत नाही, पण तुमचं सुख पाहून मात्र रात्रभर झोप लागत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं पण मनात मत्सराची आग धगधगत असते. नातेवाईकांमध्ये काही माणसं अशी असतात की तुमच्या घरात दिवा लागला की त्यांना धूर दिसतो आणि तुमच्या आयुष्यात यश आलं की त्यांना दोष दिसतात. स्वार्थी माणूस कधीच नातं जपत नाही, तो फक्त गरज जपतो. गरज संपली की त्याचं प्रेम, आपुलकी आणि जवळीक सुद्धा संपून जाते. काही लोकांना मदत केलेली आठवत नाही, पण एकदा नकार दिला तर तो आयुष्यभर लक्षात ठेवतात, कारण त्यांना माणूस नाही, फायदा महत्वाचा असतो. जगात सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे दुसऱ्याची निंदा आणि सर्वात महाग गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं कौतुक. म्हणूनच निंदा करणारे भरपूर आणि कौतुक करणारे फार कमी भेटतात. काही नात्यांचा पाया प्रेमावर नसतो तर तुलना आणि स्पर्धेवर असतो. म्हणूनच तुमची प्रगती त्यांना कधीच मनापासून आनंद देत नाही. ज्यांना स्वतःच्या आयुष्यात काही निर्माण करता येत नाही ती लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात उणिवा शोधण्यातच आयुष्य घालवतात. फालतू लोकांची एक खासियत असते, ते तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि तुमच्या स्पष्टपणाचा गैरसमज करून घेतात. काही माणसं तुमच्या घरात पाहुणे म्हणून येतात, पण तुमच्या यशाची चौकशी करण्यासाठी नाही तर तुमच्या उणीवा गोळा करण्यासाठी येतात.
मत्सरी माणूस तुमच्या चुका मोजण्यात इतका व्यस्त असतो की स्वतःच्या आयुष्यातील अपयश त्याला दिसतच नाही. काही लोकांना तुमची प्रगती नको असते, पण तुमचं अपयश जरूर पाहायचं असतं. कारण दुसऱ्याला खाली पाहूनच त्यांना स्वतःचं अस्तित्व मोठं वाटतं. जे नातं फक्त पैशावर, पदावर किंवा फायद्यावर टिकतं ते नातं नसतंच. तो फक्त व्यवहार असतो. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर वाटतं ते आपले आहेत, पण त्यांच्या वागण्याकडे पाहिलं की लक्षात येतं ते फक्त स्वतःचे आहेत. काही माणसं समोर गोड बोलतात आणि मागं विष पेरतात. त्यांची जीभ साखरेची असते, पण मन मात्र मत्सरानं भरलेलं असतं. प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतोच असं नाही. काही चेहरे असतात फक्त तुमचं मन जिंकण्यासाठी, पण त्यांचा हेतू तुमचा विश्वास जिंकून फायदा घेण्याचा असतो. स्वार्थी लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्यांना तुमची गरज असते. बाकी वेळेला त्यांच्यासाठी तुम्ही अस्तित्वातही नसता. काही नातेवाईकांना तुमचं चांगलं झालेलं पाहण्यापेक्षा तुमच्याबद्दल काहीतरी वाईट ऐकण्यात जास्त रस असतो. फालतू लोक स्वतः काहीच करत नाहीत आणि दुसऱ्यानं काही केलं तर त्यावर टीका करतात. कारण निर्माण करण्यापेक्षा टीका करणं सोपं असतं. तुमच्या मागं बोलणारी माणसं तुमच्यापेक्षा मागच असतात. कारण पुढे जाणाऱ्या माणसांना वेळ नसतो आणि मागं राहिलेल्या माणसांना विषय नसतो. काही लोक नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, पण नातं तुटल्यावर दोष मात्र दुसऱ्याला देतात आणि हीच त्यांच्या स्वभावाची खरी ओळख असते. दुसऱ्याच्या घरातील आनंद पाहून ज्यांच्या मनात दुःख निर्माण होतं त्यांनी स्वतःच्या मनाचा आरसा एकदा नक्की पाहावा. मत्सर ही अशी आग आहे जी दुसऱ्याला जाण्याआधी स्वतःच्या मनाची शांतता जाळून टाकते. चांगल्या माणसाला लोक मूर्ख समजतात, कारण त्याला फसवणं सोपं वाटतं. पण त्याचा संयम हा त्याचा कमकुवतपणा नसून त्याची ताकद असते. काही माणसं आयुष्यभर दुसऱ्यांच्या आयुष्यावर चर्चा करतात, कारण स्वतःच्या आयुष्यात सांगण्यासारखं काहीच नसतं. तुमच्या प्रगतीवर ज्यांना आनंद होतो तीच खरी माणसं असतात. बाकीचे फक्त नात्यांच्या गर्दीत उभे असलेले चेहरे असतात, ज्यांचा संबंध रक्ताशी असतो पण मनाशी नसतो.